आणि आता मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। मुंबईमध्ये कांदिवली पूर्वमध्ये एलआयसी कार्यालयामध्ये मनसेचं आंदोलन। एलआयसीच्या अर्जामध्ये मराठी भाषेचा पर्याय नसल्याचा मनसेचा आरोप। अर्जामध्ये गुजराती आणि इंग्रजी भाषेचा पर्याय असल्याचा मनसेचा आरोप। मुंबईमध्ये कमाल तापमानाची नोंद। पुढील 4 दिवसात तापमान 38 ते 40 अंशांवर जाण्याची शक्यता, तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबई शहरासह एमएमआर क्षेत्रामध्ये उष्णतेच्या लाटेसह प्रदूषणाचा धोका। हिवाळ्यानंतर मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित झाल्यामुळे चिंता। मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक। पनवेल वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। पुण्यामध्ये 1768 मॉडिफाईड बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर। पोलिसांची धडक कारवाई करत गॅरेज मालकावर देखील पोलीस कारवाई करणार। मराठी पाट्यांसंदर्भात मुंबई महापालिकेची धडक कारवाई। मराठी पाट्या न लावलेल्या 3687 दुकानदारांना दणका। तब्बल 1,20,00,000चा दंड वसूल। पुण्यातील नागरिकांना आता घर बसल्या नाट्यगृहांची माहिती मिळणार। महापालिकेचा रंगी यात्रा ॲप शहरातील सर्व नाट्यगृहांचं ऑनलाईन बुकिंग, उपलब्ध तारखा आणि आसन क्षमता याची देखील माहिती मिळणार। व्हिजिट 100 स्कूल्स राज्य सरकारचा नवा उपक्रम। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी शाळांना भेट देणार। आयुर्मान संपलेल्या आणि नादुरुस्त 72 शिवशाही आणि शिवनेरी बस मोडीत काढण्याचा पुणे एसटी विभागाचा निर्णय। 21 मार्चला लिलाव होणार। दरम्यान एसटीला 2 ते 2.5 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज।